सांगोला तालुक्यातील खिलारवाडी या ठिकाणी भोंदू बाबासह 5 जणांनी विश्वासात घेऊन दुप्पट पैशाचा आमिष दाखवत एकाला जिवंत शंख देतो आणि त्या शंखाच्या पूजेसाठी 25,50,000 रुपये घेऊन त्याची फसवणूक केली। सदरचा प्रकार हा 21 ते 24 फेब्रुवारी दरम्यान घडलाय। याबाबत सचिन हरिदास यादव राहणार खिलारवाडी सांगोला यांनी 4 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास या घटनेची नोंद सांगोला पोलीस ठाण्यात दिली आहे। पोलिसांनी मेघराज अवताडे उर्फ बाबा पाटील राहणार फळवणी, भोंदू बाबा सुरेश पोपट पारसे राहणार कोळेगाव तालुका माळशिरस, अनिल मोरे आणि सलीम दोघेही राहणार सांगोला आणि 25 ते 30 वर्षे अनोळखी स्त्री अशा 5 जणांवर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केलेत। दरम्यान पोलिसांनी भोंदू महाराज सूरज पोपट पारसे याला अटक केल्याचं सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी 5 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे।